शेळ्यांना कुट्टी टाकायला सुरू आहे आणि सर्व शेळ्यांची एकदम कुट्टी खाण्यासाठी हे गर्दी व्हायली. परंतु गव्हाणीची साईज सफिशियंट असल्यामुळे सर्व शेळ्यांना चारा एकदम व्यवस्थित मिळणार आहे. तर इकडच्या पण कप्प्याला कुट्टी टाकून झाले, इकडच्या पण कप्प्याला टाकून झालेली आहे. आणि ही जी कुट्टी आहे ते मिक्सर आहे, सुबाबळ, गिनीगोल, मका याचं, तरच त्या शेळ्या एकदम व्यवस्थित खातील. त्यामुळं तुम्ही पण तुमच्याकडे शेळीपालन असेल तर तशा प्रकारे मिक्स कुट्टी करून कधी पण टाका आणि तेच फायदेशीर ठरते. तर इकडे जे आहे ते प्रजनसाठी बोकड आहे. इकडच्या पण कप्प्यामध्ये आम्ही शेळ्यांना कुट्टी वगैरे टाकलेली आहे. इकडचा लॉट आता विकायला येईल थोड्या दिवसात. मित्रांनो, तर आम्ही शेळ्यांचा गाडा घेऊन चाललोय. बर एवढा मोठा गवताचा गाडा चाललाय. सांगा मामा, रोज किती गवत लागतं? रोज एक गाडा, सुबाबळ, पुन्हा गिनी गोल लागतं ना एवढं रोज. गवत काढायचं शेतातलंच. शेळीपालनासाठी अशी केलेली आहे सुबाबळ. तर ह्या सुबाबळसाठी जवळपास 40 गुंठ किंवा 20 गुंठ किंवा अर्धा एकर रान लागलेलं आहे. आणि ही सुबाबळ लावून जवळपास 2 वर्ष झालेले आहेत. तर ह्या सुबाबळीच्या लागवणीचे जे लागवड करताना ह्याच्यामध्ये अंतर एवढं ठेवायला पाहिजे, साधारणतः 5 फूट. आणि 2 झाडामधील अंतर पण 1 ते 1 फूट असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही ही शेळ्यांसाठी मीन्स वैरण खाण्यासाठी वाट बघत आहेत, तर कालच आम्ही कुट्टे वगैरे करून ठेवले होते. तर असं काय शेवरीचा पाला वगैरे जर मिळाला तर शेळ्या त्याच्यावर तुटून पडतात. तर हे सकाळच्या 10 वाजलेत, 10:30. तर सुरुवातीला वैरण टाकण्या अगोदर आम्ही इथे हे टाकलेलं म्हणजे सुका कडबा कुट्टी वगैरे किंवा एक भुसा वगैरे आहे. आणि थोडीशी मका आणि गहू पण टाकले जातात शेळ्यांना. तर रोज सकाळी म्हणजे 8 वाजता ज्यावेळेस शेड वगैरे सर्व झाडून मोकळं होतं, क्लीन होतं, त्यावेळेस ते टाकलं जाते. तर ही शेळ्यांना वैरण टाकायची वेळ झाली आणि त्यामुळं सर्व शेळ्या ही वैरण टाकण्यासाठी मीन्स वैरण खाण्यासाठी वाट बघत आहेत. तर कालच आम्ही कुट्टे वगैरे करून ठेवले होते. तर असं काय शेवरीचा पाला वगैरे जर मिळाला तर शेळ्या त्याच्यावर तुटून पडतात. तर हे सकाळच्या 10 वाजलेत, 10:30. तर सुरुवातीला वैरण टाकण्या अगोदर आम्ही इथे हे टाकलेलं म्हणजे सुका कडबा कुट्टी वगैरे किंवा एक भुसा वगैरे आहे. आणि थोडीशी मका आणि गहू पण टाकले जातात शेळ्यांना. तर रोज सकाळी म्हणजे 8 वाजता ज्यावेळेस शेड वगैरे सर्व झाडून मोकळं होतं, क्लीन होतं, त्यावेळेस ते टाकलं जाते. तर ही गव्हाणीची साईज आहे आणि याच्यामध्ये सर्व खाद्य वगैरे टाकलं जातं आहे. आणि हे जे गव्हाण म्हणतात ते रोज क्लीन केलं जातं आहे. तर आता हे आहे ह्याच्यावरच परत जी काही कडबा कुट्टी आम्ही ही क्लीन म्हणजे हे केली होती कुट्टीच्या मशीनं, तर ती परत याच्यावरच टाकली जाईल. तर इकडे हे बोकड आहे. वेगवेगळ्या कप्प्यामध्ये वेगवेगळ्या शेळ्यांचं वर्गीकरण केलं. इकडे काही छोटी पिल्ले वगैरे आहेत. तर काही शेळ्यांचे येणं म्हणजे 2-3 दिवसापूर्वी झालेले आहे. आणि इकडचा हे कप्पा जो विकण्यासाठीचा लॉट आहे. आणि कुट्टी जर बघायचं म्हणलं तर अशा प्रकारे कुट्टी टाकायची सर्व शेळ्यांना. आणि ही कुट्टी मिक्स कुट्टी आहे. याच्यामध्ये सुबाबळ, शेवरी, मका, गिनीगोल हा सर्व सुका चारा आहे याच्यामध्ये मिक्स आहे. तर ज्यावेळेस तुम्ही हा सर्व चारा मिक्स करून टाकता त्यावेळेस शेळ्या एकदम ह्यानं खातात आणि जास्त काही शिल्लक वगैरे अजिबात ठेवत नाही. तर त्यामुळे शेळ्यांना तुम्ही टाकताना असं मिक्स करून टाका आणि कुट्टी जी आहे ती पण बारीक झालेली असावी, नाहीतर शेळ्या ते खात नाही. आणि इकडे ही कुट्टीची मशीन आहे आणि याच्यावरून आम्ही ही अशी कुट्टी वगैरे केलेली आहे. तर एवढी कुट्टी लागते. हे एवढे असे कॅरेट वगैरे भरलेले आहेत. तर आता ह्या कप्प्याला हे झाले तर प्रत्येक कप्प्याला 2-2 कॅरेट तरी कुट्टी द्यावी लागते. आता इकडच्या कप्प्यामध्ये कुट्टी टाकायला सुरू आहे. तर त्यामुळे सर्व शेळ्या इकडं आलेल्या आहेत. तर इकडच्या कप्प्यामध्ये आता हे टाकून झाले. आता इकडच्या कप्प्यामध्ये पण हे टाकायचं. तर सुरुवातीला खाता यावं म्हणून सर्व शेळ्यांची एकदम गर्दी होते. परंतु ज्यावेळेस तुम्ही ही कुट्टी सगळीकडे पसरून टाकता
त्यावेळेस तुम्हाला तिथे काही अडचण येत नाही आणि सर्व शेळ्या ती कुट्टी एकदम व्यवस्थित आणि आरामशीर खाऊ शकतात. तर इकडच्या पण काही शेळ्या तर हे जाळीला काही शेळ्यांनी तोडलेलं आहे, त्यामुळे इकडच्या कप्प्यातून तिकडच्या कप्प्यात जरा शेळ्या यायचा प्रयत्न करत आहेत. तर ती एक जाळी नीट करायची. तर हे बोकड तर बाहेर यायला लागले, त्याला वाटायला कधी एकदाच टाकते. तर आम्ही त्याला बांधून ठेवलं आहे, कारण ते नाही तर सारखंच कधी कधी बाहेर येते. ते कोंबडा पण मधून फिरायला आहे, त्याला वाटते काहीतरी खायचं वगैरे असं. तर इकडच्या कप्प्यातल्या ज्या शेळ्या आहेत त्या सर्व गाभण शेळ्या आहेत आणि त्यामुळे त्यांना इकडच्या कप्प्यात सेपरेट ठेवलं आहे. तर ही जी शेळी आहे हिला शिंग वगैरे नाहीत, तर हे पूर्णतः बिटल प्रकारची शेळी आहे. तर आता एकदा ही कुट्टी टाकली की त्याच्यानंतर दुपारी 3 ते 4 वाजता त्यांना एक गवत वगैरे टाकावं लागतं आहे. तर हे बोकडाला आता जर खाऊ नाही टाकलं तर हे नक्कीच बाहेर यायचा प्रयत्न करेल, त्यामुळे आता आम्ही त्याला पण टाकेल. आणि शेळ्यामधील गव्हाण्याची साईज पण अशी असावी की त्यांच्या मानेला वगैरे काही जखम होता कामा नये, त्यामुळे एकदम पद्धतशीररित्या त्याची रचना केलेली असावी. आणि प्रत्येक कप्प्यामध्ये शेळ्या अशा पद्धतीने ठेवाव्यात की जेणेकरून त्यांचे भांडण वगैरे होणार नाही. नाहीतर काय काय शेळ्या भांडण करतात आणि त्याच्यामुळे ते त्रासदायक होऊ शकतं. तर ह्या कप्प्यामध्ये जर बघितलं तर किती पिल्ले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ह्याच्यातले जवळपास 4-5 असतील पांढरं, नाही तर बाकीचे बोकड आहेत. आणि आम्ही एक बोकड म्हणजे 25 ते 30 किलो किंवा जवळपास 10,000 जोपर्यंत त्याचं प्राईस होत नाही तोपर्यंत आम्ही शक्यतो विकत नाही, कारण ते तसं परवडायला पाहिजे. आणि इकडचे सध्याचे रेट आहेत 400 ते 450 किलोप्रमाणे आम्ही वजन करून देतो, त्यामुळे याच्यात कोणी फसत नाही. आम्हालाही त्याचा फायदा होतो, बाकीच्यालाही फायदा होतो. इकडच्या पिल्लांसाठी आम्ही स्वतंत्र कप्पा केला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही असे शिवरे वगैरे मोठमोठे पटे आणून ठेवतो. तसेच तिथे एक दोरी दिसत आहे, त्या दोरीला वगैरे पटे असे बांधलेले वगैरे असतात. तर ते पिल्लं इथे खातात किंवा त्या पिल्लांना सेपरेट वेगळा चारा वगैरे ठेवला जातो. तर इकडच्या सर्व शेळ्या आहेत त्या उस्मानाबादी, काही गावरान आहेत, काही बिटल आहेत. मात्र हे जे बोकड आहे बेण्यासाठीचं ते मात्र पूर्णतः बिटल प्रकारचं बोकड आहे. आणि ह्याची किंमत जरी महाग असली तरी जर ह्याच्यापासून जर लागण शेळ्यांना झाली तर शेळ्यांची क्वालिटी मात्र पिल्लांची क्वालिटी ही एकदम बेस्ट क्वालिटी राहते. आता काही वेळास ह्या शेळीच्या मानेला जर असा त्रास झालेला दिसेल तर हे आहे थोडासा गव्हाण्याचा इश्यू. तर ही शेळी दुसऱ्या कप्प्यामध्ये होती आणि तिच्या मानेला थोडंसं लागत होतं गव्हाण्याचं, तर त्यामुळे तिच्या मानेवरचे केस निघून गेलेले आहेत. तर तुम्ही गव्हाण्याची रचना करताना असं करा की जेणेकरून शेळ्याच्या मानेला वगैरे काही लागणार नाही. तर बोकड वाट बघते, आता थोड्या वेळातच त्याला दुसरं वैरण येईल. कोंबड्या पण मधून फिरत आहेत, कारण त्यांना पण तांदूळ वगैरे टाकायची सोय करावी लागेल. आणि आमच्या कोंबडीची जी जाळी आहे ती आहे पलीकडच्या साईडला. तर मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये अगोदरच माहिती दिली की आम्ही चारा वगैरे कसं केला आहे, शेळीपालन शेड माहिती आहे, ते सर्व काही माहिती अगोदरच दिली. तर प्लीज व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर कमेंटमध्ये विचारा. थँक्यू. मी परत दुसरा एक व्हिडिओ घेऊन येतो. शेळ्यांना कुट्टी टाकायला सुरू आहे आणि सर्व शेळ्यांची एकदम कुट्टी खाण्यासाठी हे गर्दी व्हायली. परंतु गव्हाण्याची साईज सफिशियंट असल्यामुळे सर्व शेळ्यांना चारा एकदम व्यवस्थित मिळणार आहे. तर इकडच्या पण कप्प्याला कुट्टी टाकून झाली, इकडच्या पण कप्प्याला टाकून झालेली आहे. आणि ही जी कुट्टी आहे ते मिक्सर आहे, सुबाबळ, गिनीगोल, मका याचं. तरच त्या शेळ्या एकदम व्यवस्थित खातील. त्यामुळं तुम्ही पण तुमच्याकडे शेळीपालन असेल तर तशा प्रकारे मिक्स कुट्टी करून कधी पण टाका आणि तेच फायदेशीर ठरते. तर इकडे जे आहे ते प्रजनसाठी बोकड आहे. इकडच्या पण कप्प्यामध्ये आम्ही शेळ्यांना कुट्टी वगैरे टाकलेली आहे. इकडचा लॉट आता विकायला येईल थोड्या दिवसात. आणि हे जे पिल्लू आहे, हे पिल्लू जर बघितलं तर हे जवळपास फक्त 4-5 दिवसाचंच आहे. ज्यावेळेस शेळीला फक्त 1 किंवा 2 पिल्लं होतात
त्यावेळेस त्या पिल्लांची क्वालिटी खूपच स्ट्रॉंग होते आणि अशी पिल्लं अशा पिल्लांना मार्केट पण खूप जोरात राहते. तर तुम्ही म्हणजे एका वेळेस जास्त पिल्लांना जन्म देण्यापेक्षा जेवढ्या तुमच्याकडे कमी आणि क्वालिटीची जर बोकड आणि पांढरं झाली तर त्याचं वेगळंच फायदा असतो आहे. आता हे पण पिल्लू ओरडायलं आहे कारण ही शेळी जी आहे ती कालच येलेली आहे. तर ज्यावेळेस सुरुवातीला शेळीची पिल्लं वगैरे येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना व्यवस्थित दूध वगैरे पाजणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या शेळ्यांचं पहिलं येत वगैरे असतं आहे त्यावेळेस त्या शेळ्या ह्या पिल्लांना हे देत नाहीत, म्हणजे दूध वगैरे पिऊन देत नाहीत. तर त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि रोजच्या रोज त्यांना सुरुवातीला 5-7 दिवस तर दूध पाजणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ते नाही केलं तर मग पिल्लांची तब्येत वगैरे नीट राहत नाही आणि सर्व काही पुढचं नियोजन कोलमडू शकतं. तर शेळीपालन करत असताना अशा गोष्टींची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे, तरच ते यशस्वीरित्या हे होऊ शकतं. तसेच काही पिल्लांना डोस वगैरे देऊ शकता किंवा एखाद्या शेळीला जर जास्त दूध येत असेल तर ते दूध तुम्ही दुसऱ्या पिल्लाला वगैरे पण देऊ शकता. तर हे पिल्लू ओरडायले कारण हे सकाळचे झाले. हे दुसरं पिल्लू इथं बसले. पलीकडे जे पिल्लू आहे ते पण उन्हाला बसले. तिकडे एक पिल्लू आहे, तिकडे 2-3 पिल्लं आहेत, तिकडच्या साईडला परत 4-5 पिल्लं आहेत. आणि इकडचा जर कप्पा बघितला तर ह्या कप्प्यामध्ये पण परत वेगवेगळी पिल्लं आहेत. तर ह्या शेडमध्ये कंटिन्यू पिल्लं येत राहतात. इकडं असा कंटिन्यू माल विकायसाठी राहतो आणि तिकडे काही शेळ्या गाभण असतात तर काही शेळ्यांचं हे होत राहते, मीन्स प्रजनन सुरू असते. तर एकंदरीतच म्हणजे नेहमी ते उलाढाल सुरू राहते. म्हणजे जेवढं काही शेतीतून तुम्ही शिवरेपाला वगैरे हे ते टाकता त्याच्यानुसार तुम्हाला विकली उत्पन्न मिळत जाते. फक्त सुरुवातीलाच वेळ जातो की शेडची बांधणी वगैरे करताना हे ते. आता इथे काय शेळ्या थोडंसं भांडण वगैरे करत आहेत, तर त्यासाठी थोडीशी खबरदारी तेवढी घ्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, तर मी गवत वगैरे शेळ्यांसाठी कसं असावं किंवा काय किती माणसं लागतात ह्याचं सगळं नियोजन वगैरे तर सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ वगैरे कसा वाटत आहे. तसेच इकडे आहेत आमचे गावरान कोंबडे आणि इकडे आहे आमची कोंबड्याची जाळी. आता काही कोंबड्यांनी अंडे दिलेत, काही कोंबड्याचे पिल्ले निघालेत, तर वर परत एक अंड्याला कोंबडे बसवले. म्हणजे इकडे एक गावरान टाईपचं प्युअर गावरान चिकन मटण घरच्या घरी खायला होतं किंवा त्यांचे अंडे वगैरे पण खाण्यासाठी मिळतात. तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं जर काय दुसऱ्या गोष्टी वगैरे असतील तर ते सांगा. आता हे पिल्लांना परत थोड्या वेळाने दूध वगैरे पाजावं लागणार आहे. तर हे असा होता हा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आम्ही माहिती टाकली की शेळ्यांना कसा चारा वगैरे टाकला जातो आहे आणि लहान पिल्लांची कशी काळजी घेतली जाते. तसेच हे आहेत शेळ्यांसाठीचे काही औषधं वगैरे ज्याच्यामध्ये त्यांना डोस वगैरे तो दिला जातो. तर मित्रांनो, व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि हे करत जावं. पाठीमागचे पण मी काही जुने व्हिडिओ टाकलेत, तर जुन्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ रिपीट करण्यात हे वाटत नाही, त्यामुळे मी तो बनवत नाही. तर ठीक आहे, चला मी व्हिडिओ स्टॉप करतो. थँक्यू. शेळीपालनासाठी अशी केलेली आहे सुबाबळ. तर ह्या सुबाबळसाठी जवळपास 40 गुंठ किंवा 20 गुंठ किंवा अर्धा एकर रान लागलेलं आहे आणि ही सुबाबळ लावून जवळपास 2 वर्ष झालेले आहेत. तर ह्या सुबाबळीच्या लागवणीचे जे लागवड करताना ह्याच्यामध्ये अंतर एवढं ठेवायला पाहिजे, साधारणतः 5 फूट आणि 2 झाडामधील अंतर पण 1 ते 1 फूट असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही ही शेळ्यांसाठी सुबाबळ काढत असता किंवा कट करत असता त्यावेळेस तुम्हाला एक तुमच्या हाईट एवढं अंतर ठेवून तिथून ते कट करता आलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते कट करायला पण सोपं होईल आणि जास्त त्रासदायक पण होणार नाही. तर सुबाबळीची वाढ ही अशी होते, साधारणतः हे जे काही फटे वाढलेले आहेत हे फक्त 1 महिन्यात एवढे फटे मोठे झालेले आहेत.
तर ह्याच्यासाठी पाण्यासाठी आम्ही खालून ड्रिपची वगैरे व्यवस्था केलेली आहे. आणि अधूनमधून याला कधीतरी शेणखत किंवा शेळ्यांचं लेंडी खत किंवा दुसरं मटेरियल असेल ते थोडंसं कधीतरी टाकलं जातं आहे. नाहीतर हे पूर्णपणे फक्त दिलेल्या पाण्यावरतीच ही सुबाबळ येते. आणि ह्या सुबाबळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे की शेळीचे पिल्ले वगैरे बाकी एकदम ह्याला मस्त ह्याने खातात आणि त्याच्यामुळे शेळ्यांच्या अंगावर चकाकी येते, बोकडांच्या अंगावर चकाकी येते आणि त्यांची हेल्थ पण एकदम तंदुरुस्त राहते. तर आम्ही प्रत्येक वेळेस एक गाडा भरून ही सुबाबळ काढतो आणि ह्याच्यातील निम्मी सुबाबळ ही कुटीमध्ये मिक्स केली जाते. तर काही निम्म्या सुबाबळीच्या फांद्या वगैरे ह्या शेळीच्या पिल्लांना वगैरे खायला दिल्या जातात. तर कुटीमध्ये हे जे काही मोठे एकदम जे झालेले काट्या वगैरे आहेत ते सुद्धा कुटीमध्ये भुगा केले जातात. किंवा जर शेळ्यांना ते तसंच टाकलं तर शेळ्या त्याचे साल वगैरे हे पण पूर्णतः खातात. तर ह्या सुबाबळीचे जे वैशिष्ट्य आहे ते की ह्याची वाढ खूप जोरात होते. त्यामुळे तुम्ही जरी हे 20 गुंठ किंवा 10 गुंठ्यात जरी केलं तरी तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरतं. आणि हे जे रान आहे हे पूर्णपणे खडकाळ रान आहे, त्यामुळे तुम्ही खडकाळ रानावरती पण हे लावू शकता. फक्त त्याला एक तुम्हाला थोडंसं ड्रिपचा खर्च येईल सुरुवातीला आणि याला जास्त पाणी वगैरे पण काही लागत नाही. तर ह्याची वाढ कंटिन्यू असल्यामुळे एक शेळ्यांसाठी आणि शेळ्यांच्या आवडीचे खाद्य असल्यामुळे जर तुम्ही शेळीपालन करत असाल आणि तुमच्याकडे एक 15-20च्या पुढे शेळ्या असतील आणि शेळ्यांच्या आहारात जरी सुबाबळ नसेल तर तुम्ही नक्कीच ह्या सुबाबळचा ऑप्शन करू शकता. तर ऑलरेडी मी आमच्या घरी खूप साऱ्या शेळ्या आहेत, शेळीचे पिल्लं वगैरे आहेत, तर त्याच्यासाठी हे सुबाबळ केले जाते. तर एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघा टाकावा म्हणून मी हा खास सुबाबळच्या ह्याच्यावरती आम्ही सुबाबळ कशी केले ते आणि लागवडीचं ह्याच्यावरती सर्व काही केलेलं आहे. तर इकडे साईडला आमचं डाळिंब वगैरे आहे आणि सुबाबळीच्या शेजारी आम्ही गिनीगोल लावलेला आहे. गिनीगोलच्याच पलीकडे मका आहे आणि मेथी घास. तर शेळीपालनच्या शेडला चिटकून सर्व गोष्टी आहेत, जेणेकरून वाहतुकीला एकाच वेळेस जर एक माणूस आला किंवा 2 जण आले तर ते एका तासामध्ये सर्व वैरण काढून शेळ्यांना टाकू शकतात. कारण हे रोजचं काम आहे आणि त्यामुळे इथे ती गोष्ट करण्यात वेळ जाता कामा नये. त्यामुळे लावतानाच तुम्ही असे जवळजवळ ठिकाणी सर्व लावलं पाहिजे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि सुबाबळबद्दल आणखी काही दुसरी माहिती हवी असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील तर ते सांगा. कारण मी सांगितले किती एरियामध्ये लावले, किती वर्ष झालेत. ह्याच्यात खर्च वगैरे काय नाही, फक्त बी तुम्ही एक सुबाबळ लावताना एक क्वालिटी बी आणा, कारण त्याच्यावरच परत ही सगळे वाढ वगैरे होते. तर सध्या ही आहे डिसेंबर महिना, 1 डिसेंबर 2024 आणि अचानक इकडे थंडी होती तर ती थंडी बंद होऊन आता सध्या पावसाचे हवामान खात्याने अंदाज दिले तर एकदम आभाळ वगैरे आलेला आहे. तर इकडे पाऊस पण येऊ शकतो. आणि हे आहे आमचा शेतातील गिनीगोल सुबाबळीच्या शेजारचा. तर अशा प्रकारे आहे आमची शेती आणि शेळीपालन आणि इकडेच आहे साईडला आमचं डाळिंबपालन. तर चला मित्रांनो, व्हिडिओ संपायची वेळ झाली. तुमचे कमेंट नक्की करा आणि प्रश्न असतील तर नक्की विचारा. व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, कारण आम्ही चॅनलवरती नवीन अपडेट देत राहतो. थँक्यू मित्रांनो. तर आम्ही शेळ्यांचा गाडा घेऊन चाललोय. बरं एवढा मोठा गवताचा गाडा चाललाय. सांगा मामा, रोज किती गवत लागतं? रोज एक गाडा, सुबाबळ, पुन्हा गिनीगोल लागतं ना एवढं रोज. गवत काढायचं शेतातलंच. किती माणसं लागतात? 2-3 असले मी बाद झालं. योगेश आमचा गाडा वडायला आहे. आता गवत आणलंय, आता गिनीगोल आणि सुबाबळ आणायला जायचं आणखीन. किती वेळ लागतोय? लय उशीर लागतो ना. 1 दिवस लागतो एका माणसाला. हा होय. तर 10, 12, 13. हा शेडमध्ये पुन्हा कुठे करायची गिनीगोलाची, सुबाबळाची. गाडा मोकळा करायचा ना आता.
गाडा तिथं मोकळा करून गिनी गोलाला जायचं आपल्याला आणखी हा आतच शियाळे आहे त्या ही रानातला आहे इथे गाठ सोडून टाकून पलटी कर तिकडे पलीकडं हां आमच्या शेळ्या आहेत हे करडं खायला आळते गावात ही करडं बारकी ही बारकी आहे ती इकडं ही मोठी आहे ती एका शेळीला एक एकच झालंय या बारीने एकाच याला 2 झालंय नाही परवडत गव्हात इकडे टाका इकडे हां हां ही योग्य गव्हात खाली करतोय हुशार आहे पोरगा तसा बरं का लय हुशार पोरगा आहे तसा कुठलं गवत हे सोबाबळतला आहे लोही पोरगा हुशार आहे पण तसा मामा एवढं आम्ही नाही आम्ही अडाणी आहे म्हणून मामाने पुण्यात 2 घरं घेतली 2 कार गाड्या घेतली होय मामाचं काय सांगायचं मग तुम्ही घ्या पैसे दे की हां योग्यात लग्न कवा करायचं हां काय का शिडी ना हां 2 घे तर अशा प्रकारे मामांनी व्हिडिओ घेतला होता आणि आम्ही शूटिंग केलं ते चला मामा रिटर्न तर आता रिटर्न गाडा घेऊन आम्ही चाललोय चला आमच्या मामांना पण एकदा व्हिडिओमध्ये आणतो शेवटच्या वेळेस तरी मामा आहेत मामाने आम्हाला बरीच मदत केली आहे शेडसाठी हे ते मामाची नेहमी हेल्प असते तर आता मित्रांनो गवताचा आणि ह्याचा चारा घेऊन यायचा आहे मामा गाडा घेऊन गेलेच पुढं तर इथं शेळ्यांसाठी एवढं बरंच कष्ट करावं लागतं